हॅलो नमस्कार. प्रिया किचनमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत आलूची पिवळी चटणी. त्यासाठी मी बाउलमध्ये 2 ते 3 आलू बॉईल करायला ठेवले आहे. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण आलूची पिवळी चटणी बघणार आहोत. आलू उकडत आहेत तोपर्यंत आपण आलूला लागणारे थोडेसे वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे थोडी कोथिंबीर, 4 ते 5 लसण कड्या, आलं आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. आपण याची मिक्सरमधून पेस्ट करून घेणार आहोत. आता आपला हिरवी मिरची आणि कोथिंबीरचा पेस्ट तयार झालेला आहे. आलू पण छान उकडले आहे. आलूचे साल काढून घेतले आहे आणि अशा आकारामध्ये मी आलू कट करून घेतले आहे. आता आपण आलूची पिवळी चटणी बनवण्यास सुरुवात करू. आता कढई छान गरम झालेली आहे. मी त्यामध्ये 1 ते 2 चम्मच तेल घालून घेणार आहे. आता तेल छान गरम झाले आहे. आपण यामध्ये आलू तळून घेणार आहोत. थोडे थोडे आपल्याला आलू तळून घ्यायचे आहे. आता आपले आलू इथे छान तळले आहे. आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ. अशा प्रकारे आपल्याला आलू तळून घ्यायचे आहे आणि सर्व आलू अशा प्रकारे आपण तळून घेऊ. आता आपले सर्व आलू तळून झालेले आहेत. आपण याच तेलामध्ये 1 ते 2 चम्मच तेल घालून घेऊ आणि भाजी बनवण्यास सुरुवात करू. आता तेल छान गरम झाले आहे. आपण यामध्ये मोहरी घालून घेऊ. 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरे, यातच आपण तयार केलेलं वाटण घालून घेऊ. आणि हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडासा हिंग आणि हळद. छान फिरवून घ्यायचे. धनिया पावडर, यामध्येच आपल्याला थोडीशी बडीशेप आणि ओवा घालून घ्यायचा आहे. आता सर्व साहित्य छान शिजलेलं आहे. आपण यामध्ये आलू घालून घेऊ. छान हलवून घ्यायचे आहे. आता आलूची चटणी इथे छान तयार झालेली आहे. आपण यावर कोथिंबीर घालून घेऊ आणि थोडासा गरम मसाला. छान हलवून घेऊ. मस्त आपली पिवळी आलूची चटणी इथे तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.